विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आजपासून 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या असून ठाण्यातील मोह विद्यालयामध्ये परीक्षा केंद्रावरती आलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीने अनोख्या पद्धतीने स्वागत करून त्यांना परीक्षाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। 10वीचं वर्ष हे शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचं अत्यंत महत्त्वाचं असं वर्ष आहे। प्रत्येकाच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाची वाटचाल या परीक्षानंतर होते। आजपासून 10वीच्या परीक्षेचा शुभारंभ झालाय। ठाणे जिल्ह्यातून 1,21,244 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत। ठाणे जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालये 348 परीक्षा केंद्र असणार आहेत। आजपासून सर्व ठिकाणी ही परीक्षा सुरू झाल्या असल्यामुळे सकाळीच विद्यार्थी आपल्या पालकांसह परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते। सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले असे हे परीक्षा केंद्र तयार करण्यात आले। ठाण्यातील मोह विद्यालयात परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं शाळा प्रशासनाच्या वतीने अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलंय। तत्पूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती आवश्यक असणाऱ्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत। यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील चोख असा पाहायला मिळाला। परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं औक्षण करण्यात आलंय, तसेच त्यांच्यावरती पुष्पवृष्टी देखील करण्यात आली। विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ भेट देऊन यशस्वी भव असा आशीर्वाद देखील शिक्षकांनी दिला। त्यातील मोह विद्यालयामध्ये एकूण 450 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत। शाळेतील प्राचार्य विकास पाटील, संचालक सदस्य स्नेहा शेडगे, वैशाली पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे संपूर्ण नियोजन बोर्डाच्या सूचनेनुसार करण्यात आलंय। ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक आणि अनधिकृत इमारती आणि झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतिकारक आहे। मात्र आतबट्ट्यांचे व्यवहार करून प्रशासनाने क्लस्टर योजना विकासकांना आंदन देऊ नका असे परखड बोल आमदार संजय केळकर यांनी सुनावले आहेत। गुरुवारी आमदार केळकर यांनी नागरिकांसमवेत ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली आहे। भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध भागात 48 नागरिक पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आलेत। क्लस्टर सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप मिळत असताना शहरातील मानपाडा, अशोकनगर, आझादनगर, गणेशनगर तसेच मनोरमा नगर भागात कार्यालय थाटून दंडेलशाही करणाऱ्या विकासकांच्या विरोधात नागरिकांमध्ये क्लस्टरबाबत संभ्रमाचं वातावरण आहे। यापूर्वी अधिवेशनात आमदार केळकर यांनी अशा हजारो झोपडीधारकांची बाजू ठामपणे मांडली असल्याने या भागातील नागरिकांनी क्लस्टर संदर्भातील तक्रारीचा पाडा आमदार संजय केळकर यांच्याकडे वाचलाय। त्यानंतर गुरुवारी आमदार केळकर यांनी नागरिकांसह थेट ठाणे महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। क्लस्टरच्या संबंधामध्ये मी आजच एका भागातल्या क्लस्टरच्या संबंधामध्ये तिथल्या लोकांच्या अडीअडचणी आणि शंका कुशंका ज्या आहेत त्या कुठेतरी आयुक्त क्लस्टरच्या पातळीवर, अधिकाऱ्यांच्या पातळीवर ते सुटल्या पाहिजेत। त्यांना त्याची नीटपणे माहिती करून द्यायला पाहिजे। मी विधिमंडळात पण सांगितलं की क्लस्टर हे बिल्डरला आंधण दिल्यासारखं देऊ नका। बिल्डरची माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी फिरायला पाठवू नका। आधी त्या लोकांना, कारण क्लस्टर ही क्रांतिकारी योजना आहे, परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन जे आहे ते विविध प्रकारे चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे अनेक हजारो नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे की आपली फसवणूक तर होत नाही आहे ना, आणि त्याच्यामुळे क्लस्टरच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन योग्य ती माहिती द्यावी, ती अधिकृत राहील आणि मग ती क्लस्टरची योजना जी आहे ती स्वीकारायची का न स्वीकारायची हे तिथले लोक ठरवतील। आणि त्या दृष्टीने आजच मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि लोकांची बैठक घेतली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तब्बल 30 मिनिटांच्या रोमहर्षक झटापटीनंतर पहलवान रविराज गायकवाडने कालीचरण सोलकरला चितपट करून मराठा केसरीची गदा आपल्या नावे केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने या कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात प्रमुख संयोजक रमेश आमरे, कार्याध्यक्ष कृष्णा पाटील, सचिव संतोष सूर्यराव, खजिनदार धनंजय समुद्रे यांच्या विशेष पुढाकाराने रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेला कुस्ती शौकीनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. स्पर्धेतील निर्णायक लढत रंगतदार ठरल्याने कुस्ती शौकीनांना कुस्तीचा चांगलाच आनंद लुटला. रविराज आणि कालीचरण दोघेही तुल्यबळ असल्याने कुस्ती शौकीनांना अपेक्षित असा खेळ पाहायला मिळाला. दोघांनीही एकापेक्षा एक डावपेच टाकत विजय मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, पण शेवटी रविराजने थकलेल्या कालीचरणला खाली खेचत चितपट करत मराठा केसरी गदेवर आपले नाव कोरत रोख बक्षीस पटकावले. धीरज पवार आणि सकपाळ सोनटक्के यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रंगली, पण ऐन खेळात धीरजचा खांदा दुखावल्याने पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली. तिसरी क्रमांकाची प्रशांत शिंदे आणि रवी सांडू यांच्यातील कुस्तीही 30 मिनिटांच्या झटापटीनंतर पंचांनी बरोबरीत सोडली. महिलांच्या कुस्तीतील पहिल्या क्रमांकाच्या कुस्ती चितपटीवर निकाली ठरली. हरियाणाच्या सोनिका हुड्डाने वेदिका पवारला चितपट करत अव्वल स्थान पटकावले. प्रगती गायकवाडने वेदिका ससानेवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली, तर सृष्टी भोसले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत विजयी झाली. या कुस्ती स्पर्धेचं खास आकर्षण ठरलेला देवा थापा याची कुस्ती अतिशय मनोरंजन आणि आकर्षक ठरली. प्रेक्षकांनी या कुस्तीला खूपच डोक्यावर घेतले. समेश्वर विरुद्ध झालेल्या या कुस्तीत देवा थापाने बाजी मारली. तसेच यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आलाय. सदरचा सन्मान सोहळा सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या सभासदांच्या उपस्थितीत पार पडला. मैं भी पहली बार आया हूँ थाना मुंबई में, क्योंकि बहुत ही ज्यादा पब्लिक का प्यार मिला, बहुत अच्छा लग रहा है और यहाँ का दंगल भी बहुत अच्छे तरीके से करवाए जा रहे हैं. और हमारे धनंजय भाई है, हमको बुलाया, बड़े भाव है हमारे साथ ही बैठे, बहुत अच्छा है. और हमारा दियर अन्ना हमारे साथ है, हमको हमेशा हौसला देते हैं कि देवा सारे दंगल में जाके हाँ जी अन्ना आ जाओ. हाँ जी, ये हमारे दियर अन्ना जी है, तो हमारे गुरुजी भी लगते हैं, क्योंकि पूरा भारत देश के पूरे दंगल में जाते हैं, हर दंगल में जाके हर पहलवानों को हौसला देते हैं और बेचारे पहलवानों को सपोर्ट भी करते हैं हमारे दियार अन्ना जी. बहुत बहुत धन्यवाद आपके, और बहुत ही अच्छा लग रहा है जी दंगल. उनको सलाह यही देना चाहिए, क्योंकि उनको आदत गलती माता पिता का ही होता है, कौन सा लाइन में लगाना. कहीं पर बच्चे को ज्यादा प्यार करते, प्यार करना अच्छी बात है, लेकिन इतना भी प्यार ना करो कि बच्चा बिगड़ ही जाए, है ना. सब कुछ मोबाइल हाथ टाइम, तो उनका हर चीज का टाइम होना चाहिए. एक टाइम फोन भी चलाओ, एक टाइम पढ़ाई भी करो, एक टाइम स्पोर्ट्स में जाना सबसे जरूरी है, क्योंकि आजकल का युवा ज्यादातर नशा, गुटखा, दारू ये चीज पीते हैं, अपना शरीर खराब करते हैं. क्योंकि भगवान ने एक बार शरीर देते हैं तो उसको संभाल के रखो. हमारी तरह कुश्ती लड़ो, हम हमारी तरह कुश्ती नहीं पसंद, कुछ गेम खेलो, फुटबॉल खेलो, कबड्डी खेलो, कुछ भी गेम
ज्वाइन करना चाहिए, क्योंकि उससे आपका शरीर का एक्सरसाइज हो जाता है, शरीर फिट रहते हैं। प्रशासन से क्या डिमांड करोगे इस खेल के बारे में? प्रशासन से कोई डिमांड नहीं करेंगे, बहुत अच्छा है यहाँ पे आप लोग के लिए। हमारे दिया राणा साहब है, कोई दिक्कत नहीं है, बहुत अच्छा है। बाकी एक मैसेज देना चाहता हूँ मैं सारे आजकल के जो नया युवाओं को, नशा पत्ता से दूर रहकर अपना शरीर का ध्यान रखें, पढ़ाई के साथ साथ कोई ना कोई गेम में ज्वाइन करें, क्योंकि एक्सरसाइज होते हैं, अपना शरीर फिट रहते हैं। धन्यवाद जी, जय हिंद, लव यू। शिवजयंती निमित्त आम्ही गेल्या 2 वर्षापासून इथे शिवजयंती निमित्त आम्ही इथे आखाडा भरवत आहोत कुस्तीचा, जेणेकरून आपल्या ठाणेकरांना एक संधी भेटते बघायसाठी। आणि इथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्लेयर इथे आलेले आहेत। त्याचं सर्व आकर्षण देवा थापा आहे, त्याला बघायसाठी लोकांनी गर्दी केलेली आहे। तुम्ही बघाल लोकांचा उत्साह खूप आहे आणि शिवजयंती निमित्त खरोखर खूप ठाण्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। मी ठाणेकरांना विनंती करतो की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि इथे कुस्ती बघायला यावं। किती कुस्त्या आता या मैदानामध्ये? टोटल 85 स्पर्धक इथे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य आकर्षण देवा थापा हा आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।